नमस्कार मित्रांनो, आज आपण एका विषयावरती चिंतन करणार आहोत आणि त्या विषयाचं नाव आहे सुख. की जीवन जगत असताना जन्मल्यापासून मरेपर्यंतचा प्रवास हा काढत असताना प्रत्येक माणसाला सुख हवं असतं. त्या सुखाच्या शोधासाठी, त्या आनंदाच्या शोधासाठी लहान मुलापासून अगदी मरेपर्यंत हा माणूस प्रयत्न करत असतो. माणूस त्याच्या पद्धतीने सुख मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. पण खऱ्या अर्थानं त्या माणसाला सुख मिळतं का? तो माणूस जीवनामध्ये सुखी होतो का? की असे अनेक प्रश्न मनाला भेडसावतात. मनामध्ये असंख्य प्रश्नांचं वादळ सुरू होतं आणि मग मन शोध घ्यायला लागतं की खरंच सुख म्हणजे तरी नेमकं कशाला म्हणावं. समाजामध्ये पाहिलं तर प्रत्येकजण टेन्शनमध्ये, प्रत्येकजण दुःखामध्ये, प्रत्येकजण काळजीमध्ये, प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचं टेन्शन आहे. की कुणाला शाळेमध्ये चांगले मार्क मिळत नाहीत म्हणून तो दुःखी, कुणाला मुलं सांभाळत नाहीत म्हणून तो दुःखी, तर कुणाला मुलं नाहीत म्हणून तो दुःखी. काहींचं लग्न होत नाही, तर काहींना लग्न होऊन सुद्धा ती बायको टिकत नाही. काहींच्या जीवनामध्ये की पाऊस नाही त्यामुळे दुष्काळ पडलाय, शेती पिकत नाही, तर काहींच्या आयुष्यामध्ये अतिपावसामुळे आलेल्या पिकाची नासधूस झाली. मित्रांनो, कारण कोणतंही असो, अनेको कारणं असतील, पण खऱ्या अर्थानं एक विधान सत्य आहे की आजचा माणूस दुःखी आहे, आजचा माणूस टेन्शनमध्ये आहे, आजचा माणूस चिंतेमध्ये आहे. आणि म्हणून या माणसाला जीवन जगत असताना की खरं सुख म्हणजे काय आहे, सुख कशात आहे, नक्की सुख म्हणायचं कशाला, या गोष्टीवरती आपण थोडी नजर टाकूया. की संसाराचं जर उदाहरण पाहिलं तर काही क्षणांमध्ये सुख आहे, काही क्षणांमध्ये दुःख आहे. जसं संत एके ठिकाणी सांगतात, संसारी सुखाचा नाही अनुभव, म्हणून या देव आठवावा. या संसारामध्ये सुख नाही, कारण एखाद्या क्षितिजापाशी जसं वाटतं की त्या डोंगरापाशी आभाळ टेकलेलं आहे, पळत 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 त्या डोंगराजवळ जावं, त्या ठिकाणी पाहिलं की पुन्हा वाटतं की ह्या नाही, पुढच्या डोंगराजवळ आभाळ टेकलेलं आहे, की हा फक्त आभास आहे, सत्य नाही. त्याप्रमाणे जीवन जगत असताना संसारामधील जे सुख आहे ते काही क्षणासाठी आनंद देणार आहे, काही तासांपुरतं, काही दिवसांपुरतं, काही महिन्यापुरतं या संसारातील सुख आम्हाला आनंद देतं. पण चिरंतर काळ टिकणारं सुख ते खरं आम्हाला अध्यात्मामध्ये मिळत असतं. उदाहरण घेऊया की एखादी गाडी आम्ही घेतली की मनामध्ये प्रश्न येतो की वा सुंदर नवीन गाडी घेतली, आता मी खूप सुखी झालो, खूप सुखी झालो, खूप आनंद होतो, पेढे सगळ्यांना वाटले जातात. आणि त्या गाडीचा काही दिवसानंतर अपघात होतो, काहीतरी घटना होते. मग त्या गाडीनं ज्यावेळी सुख दिलं होतं, आनंद दिला होता, आज तीच गाडी खऱ्या अर्थानं दुःखाचं कारण ठरते. पुन्हा माणूस निराश होतो, दुःखी होतो. एखादं घर बांधण्याचं स्वप्न मनामध्ये बाळगून की माणूस पैसा पैसा जमा करतो, सुंदर घर बांधतो, आयुष्यभराची कमाई त्या घरामध्ये घालवतो आणि मग त्याच घरामध्ये कुठेतरी आग लागते, त्याच घरामध्ये एखादा अपघात होतो, एखादं विनाशाचं कारण होतं. मग खऱ्या अर्थानं ज्या घरानं आनंद दिलेला असतो, ज्या घराने सुख दिलेलं असतं, जे घर बांधल्यानंतर मनाला समाधान झालेलं असतं, आज तो समाधान सुद्धा काही दिवसांनी, काही महिन्यांनी संपलेला असतो. की मित्रांनो, जीवन जगत असताना या भौतिक गोष्टी, या संसारिक गोष्टी, या सगळ्या गोष्टींचं असंच आहे. या सगळ्या गोष्टी काही तासांपुरत्या, काही दिवसांपुरत्या, काही महिन्यांपुरत्या आनंद देणार आहेत. जसं म्हटलं जातं की संसाराचे मोठे कोडे आणले तितके आहे थोडे, रात्र गेली, दिवस गेले, आयुष्य गेले, जन्मा येऊनी तू काय केले. तर ज्या सुखाच्या शोधासाठी, ज्या संसारासाठी अहोरात्र आपण धावपळ करतो आहोत, की खरंच तो संसार आपला आहे का? खरंच त्या सगळ्या गोष्टी आपल्या आहेत का? जगतवंदने जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आयुष्य वेचुनी कुटुंब पोसिले, काय हित केले सांग बापा, फुकाचा चाकर झालासी काबाडी, नाही घडी सुख भोगावया.
की आयुष्य वेचून त्या कुटुंबासाठी तो सुख आणण्याचा प्रयत्न केला, पण खऱ्या अर्थाने ते सुख मिळालं का? आणि जर ते सुख मिळालं नसेल तर आत्मचिंतन करूया, मग ते सुख खऱ्या अर्थानं कशात आहे? ते सुख खऱ्या अर्थानं कोणत्या ठिकाणी गेल्यानंतर भेटणार आहे? एक कवी एके सुंदर ठिकाणी लिहितो, जीवन म्हणजे काय? सुखदुःखाचा खेळ, जीव येतो मेटाकुटीला, यांचा घातला मेळ. सुखाचं पाखरू उडून जातं भूर, आणि दुःखाचा मात्र ओसंडून वाहतो पूर. सुख म्हणजे काय आणि दुःख म्हणजे काय? मनात आणलं तर नुसतं जगायचंच आहे. मित्रांनो, सुख आणि दुःख या एकाच नाण्याच्या दोन गोष्टी आहेत, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एका क्षणार्धामध्ये सुख वाटणारं काही क्षणामध्ये त्याचं दुःख होऊन जातं, आणि काही क्षणांमध्ये असणारं दुःख काही क्षणांमध्ये त्याचं सुखामध्ये रूपांतर होतं. ही गरज आहे फक्त आमची मानसिकता पॉझिटिव्ह ठेवण्याची. दोन मित्र असतात आणि दोन मित्र एका हॉटेलमध्ये बसलेले असतात. दोघांच्याही समोर अर्धा अर्धा पेला चहाचा भरलेला असतो. एक मित्र म्हणत होता, माझा अर्धा पेला भरलाय, आणि दुसरा मित्र म्हणत होता, माझा अर्धा पेला सरलाय. मित्रांनो, पेला भरलाय म्हणून हसावं की पेला सरलाय म्हणून रडावं? आपणच ठरवायचं जीवन कसं जगावं. की पेला दोघांचा समान आहे, दोघांच्या पेल्यामध्ये अर्धा अर्धा चहा आहे, पण त्याच पेल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन दोघांचा वेगळा वेगळा आहे. की तसंच सुख आणि दुःखाच्या सुद्धा गोष्टी आहेत. सुख आणि दुःख याकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा वेगळा आहे. कोणाचं सुख कशात दडलेलं असेल, कोणाला सुख कशामध्ये वाटेल, या गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत. आणि ते खरं सुख खऱ्या अर्थानं त्या भगवान परमात्म्याच्या चिंतनामध्ये आहे, देवाच्या नामस्मरणामध्ये आहे, भक्तीमध्ये आहे. आणि ते भक्ती केल्यानंतर, ते सुख प्राप्त झाल्यानंतर, की चिरंतन काळ टिकणारं ते सुख आमच्या आयुष्यातील कधीच नष्ट होणार नाही. आणि म्हणून की ज्ञानियांचे धुरंधर योग्यांचे रूपनवर महावैष्णव माऊली ज्ञानोबा सांगतात, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटीन माहेरा आपुलिया, सर्व सुकृतांचे फळ मी लाहीन, क्षेम मी देईन पांडुरंगी, बाप रखमा देवीवरू विठ्ठलाची भेटी, आपुले संन्यासाठी करून राहे. की माझं जीवन म्हणजे माझा हा पूर्ण संसार आहे, ह्या अवघाची संसार सुखाचा करीन. की संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात की हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. हे पूर्ण विश्व हेच माझं घर आहे. या भगवान परमात्म्यानं बनवलेला प्रत्येक जीव, या ईश्वरानं बनवलेला प्रत्येक माणूस हे खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्याचा अंश आहे, ईश्वराचा अंश आहे. आणि प्रत्येकाच्या घटामध्ये जर तो देव असेल, ईश्वर असेल, तर हे पूर्ण विश्व ही खऱ्या अर्थानं विठ्ठलमय आहे, देवमय आहे. आणि ते देवमय असणारं विश्व अवघाची संसार सुखाचा करीन. की त्याला त्यांनी संसार म्हटलं आणि म्हणले तो अवघाची पूर्ण संसार सुखाचा करीन आणि या तिन्ही लोकांमध्ये आनंद भरीन. की मित्रांनो, जगाच्या पाठीवरती संत ते कार्य करतात. जगी संत ऐसे जाना, जे देही उदास, गेले आशपास निवारुनी, विषय येतो त्यांचा झाला नारायण, न आवडे जनधन माये बाप. की त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं जीवन विठ्ठलमय झालेलं आहे. त्यांच्या जीवनामध्ये उठता बसता खाता पिता भगवान परमात्म्याचं चिंतन आहे, देवाचं नाव आहे. घडणारी प्रत्येक घटना ईश्वराची कृपा म्हणून ते जीवन जगत असतात. या संसारामध्ये सुख शोधत आपण जगत आहोत. की ते सुख खऱ्या अर्थानं कुठं आहे? पैशात, संपत्तीत, पद, प्रतिष्ठा की कीर्तीमध्ये? हे संत तुकाराम महाराज असतील, नामदेव राय असतील, ज्ञानदेव महाराज असतील, की खरं सुख संसारात नाही, ते परमेश्वराच्या स्मरणात मानतात. की जेव्हा भक्त मनाने, भावाने आणि श्रद्धेने पांडुरंगाचं नामस्मरण करतो, तेव्हा तो स्वतः सुखी होतो, पण संपूर्ण संसारालाच सुख देतो. की खऱ्या अर्थानं माऊली ज्ञानोबा सांगतात की मी इतका आनंदी होईन की माझ्या आनंदाने तिन्ही लोक भरून जातील.
हे केवळ वैयक्तिक सुख नाही, हे भक्ताचे समाधान आहे. जेव्हा अंतकरणात भगवंताची आठवण असते तेव्हा बाहेरचं सगळं सुखामध्ये रूपांतर होत असतं. आणि संतांनी जगाच्या पाठीवरती तेच कार्य केलं. मी तरलो नव्हे ते नवल, कुळे उद्धारावी इतरांची. ते सुख माझ्या जीवनामध्ये आलं, ते सुख इतरांच्या जीवनामध्ये यावं आणि सगळ्यांचं जीवन सुखाचं, आनंदाचं, प्रेमाचं, नम्रतेचं, विशालतेचं बनावं, ही भावना संतांनी अंगीकारली, जोपासली. की त्याच्या पुढे जाऊन माऊलींनी सांगितलं, जाई न गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया. या ठिकाणी खऱ्या अर्थानं भक्ताची व्याकुळता तुम्हाला पाहायला मिळते. की ज्याप्रमाणे एखादी मुलगी माहेरला जाताना की तिच्या मनामध्ये आनंद होतो, ती मनोमन सुखावते की मला त्या ठिकाणी जायचंय, ज्या ठिकाणी माझे आई वडील आहेत, ज्या ठिकाणाहून मला आलेले आहे, मला त्यांना हितगुज सांगायचंय, मला त्यांना गोष्टी सांगायच्या आहेत, तिथं खऱ्या अर्थानं माझं सुख आहे. आणि म्हणून माऊली सांगतात की जाई न गे तया पंढरपुरा, की ते पंढरपूर म्हणजे माझं माहेर आहे. ते पंढरपूर म्हणजे ज्या ठिकाणाहून तुमचा आमचा जन्म झाला होता, तो भगवान परमात्मा, तो निर्गुण निराकार असणारा ईश्वर, की ज्या ठिकाणाहून आम्ही जन्मलो होतो, त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं विलीन झाल्यानंतर की आमचं जीवन देवमय होणार आहे. की त्या ठिकाणी म्हटले जायचे, जाई न गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. त्या मूळ रूपाला, या आत्म्याचं परमात्म्याशी मिलन झाल्यानंतर, जीवाचं शिवाशी मिलन झाल्यानंतर, की जसं एखाद्या समुद्रातून एखादी बादली काढावी आणि काही तासानंतर पुन्हा ती समुद्रामध्ये टाकावी, एका क्षणार्धामध्ये ते समुद्रमय होऊन जातं, ते एकरूप होऊन जातं. त्याप्रमाणे हा जीव शिवामध्ये गेल्यानंतर, विलीन झाल्यानंतर की अवघा देवमय होतो. त्या म्हणले पंढरपूरला जायचे आणि पंढरपूरला गेल्यानंतर की हितगुज सांगायचे, माहेराला भेटायचे, त्या भगवान परमात्म्यामध्ये विलीन व्हायचे. आणि विलीन झाल्यानंतर की सर्व सुकृतांचे फळ मी लाहीन, क्षेम मी देईन पांडुरंगा, की मी माझ्या सर्व चांगल्या कर्मांचे फळ घेऊन पांडुरंगाला अर्पण करेल. की मित्रांनो, खरा भक्त कधीही आपल्या कर्माचे श्रेय स्वतः घेत नाही. तो पॉझिटिव्ह विचार ठेवत असतो, जे काही केलं ते भगवान परमात्मा तुझ्यासाठी केलं. या गोष्टींनी भक्त खऱ्या अर्थानं पुरेपूर असतो. सुख येऊ द्या, दुःख येऊ द्या, मनासारखी घटना घडू द्या किंवा नाही घडू द्या, आलेली प्रत्येक घटना की ईश्वराला थँक्यू परमात्मा, तुझ्यामुळे या गोष्टी आम्हाला आनंदी घ्यायला मिळाल्या, तुझ्यामुळे या जीवनाचं सुख घ्यायला मिळालं. अशा प्रत्येक गोष्टीमध्ये पॉझिटिव्ह विचार करणारे संत असतात. आणि म्हणून की जीवन जगत असताना त्या गोष्टी आम्ही धारण केल्या पाहिजेत, अंगीकारल्या पाहिजेत. की आपलं यश, आपली कामगिरी, आपली बुद्धी ही सर्व देवाची देण आहे. ती आपण पुन्हा एकदा त्याच्या चरणी ठेवली पाहिजे, त्याला नतमस्तक झालं पाहिजे, त्याचे आभार मानले पाहिजेत. मग खऱ्या अर्थानं जीवनामध्ये सुख आहे. आणि शेवटच्या पदामध्ये माऊली सांगतात, बाप रखुमादेवीवरू विठ्ठलाचे भेटी, आपुले संन्यासाठी करून राहे. की हा शेवटचा श्लोक म्हणजे भक्तीचा शिखर आहे. भक्त म्हणतो, माझ्या बाप विठ्ठलाला आणि आई रखुमिनीला भेटायचं आहे, त्याच्यासाठी मी माझं सर्व काही सोडून द्यायला तयार आहे. माझा अहंकार, माझा अभिमान, माझा स्वार्थ, माझी आसक्ती, हा संन्यास म्हणजे बाह्य नाती, तो अंतकरणातील आहे. मनातील आसक्तीचा संन्यास घेऊन भक्त देवाचे दर्शन घेतो. की मित्रांनो, जसं एखादं लहान मूल असतं, आणि लहान मूल की ज्यावेळी आईबरोबर यात्रेमध्ये फिरत असतं, यात्रेमध्ये फिरता फिरता आईकडे हट्ट करत असतं की मला चॉकलेट पाहिजे, मला जिलेबी पाहिजे, मला बत्ताशे पाहिजे. आणि त्या चॉकलेटसाठी, जिलेबीसाठी, बत्ताशेसाठी रडणारं ते छोटं मूल की आईचा बोट धरून यात्रेमध्ये रममान होत असताना, फिरत असताना त्या गर्दीमध्ये आईचा हात सुटतो आणि काही क्षणासाठी ते हरवतो. की काही लोकांनी त्याला पकडलं गेलं, त्याला रडण्यात, आतोनात तो रडत होता.
त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला की बाळा, ही तुला चॉकलेट धर, ही तुला जिलेबी धर, हे तुला बत्ताशे धर, की काही क्षणासाठी रडणारा मुलगा आता मात्र की तो म्हणत होता, मला चॉकलेट नको, बत्ताशे नको, जिलेबी नको, मला माझी आई पाहिजे. की मित्रांनो, या भौतिक जीवनात जीवन जगत असताना हे आम्ही संसारातील जे सुख मागतोय ते सुख त्या बत्ताशेसारखं आहे, त्या जिलेबीसारखं आहे, त्या चॉकलेटसारखं आहे. ते काही क्षणासाठी मिळणार आहे, परंतु खऱ्या अर्थानं जे खरं सुख आहे ते अध्यात्मामध्ये, ते भक्तीमध्ये, ते भगवान परमात्म्याच्या चिंतनामध्ये, ते देवाच्या कृपेमध्ये. आणि म्हणून त्या सुखाला आत्मसात करूया, त्या सुखाला आपलंसं करूया. ज्या देवाची आम्ही भक्ती करत आहोत त्या भगवंताचं चिंतन प्रेमानं करूया, नम्रतापूर्वक करूया. आणि मग खऱ्या अर्थानं तो भगवान परमात्मा आमच्यावरती कृपा करणार आहे, आम्हाला आनंद देणार आहे, आम्हाला सुख देणार आहे. सुख आणि दुःख, की जसं म्हटलं या नाण्याच्या दोन बाजू आहेत. मनानं ठरवलं तर ते सुख असतं आणि मनानं ठरवलं तर ते दुःख असतं. या सगळ्या गोष्टीचं चक्र आमच्या मनामध्ये अगोदर फिरत असतं. आमचं मन ठरवतं. एखादी गोष्ट जर मनासारखी झाली तर ते सुख असतं आणि मनाच्या विरुद्ध झाली तर ते दुःख असते. की ते कार्य करूया, ते जीवन जगूया, की येणारी मनामध्ये प्रत्येक गोष्ट आहे ती पॉझिटिव्ह घेण्याचा प्रयत्न करूया, सकारात्मक घेण्याचा प्रयत्न करूया. की देवानं माझ्यासाठी दिलंय, हे माझ्यासाठी काहीतरी उत्तम असणार आहे, माझ्यासाठी काहीतरी चांगलं असणार आहे. या गोष्टी मनामध्ये रुजवूया, बाळगूया आणि मग खऱ्या अर्थानं जीवनाचा आनंद आत्मसात करूया. जसं समर्थ सांगतात की जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुची शोधून पाहे. की त्या मनाला विचारायचंय, ह्या जगामध्ये सुखी कोण आहे आणि मला जर सुखी राहायचं असेल तर कशा पद्धतीने जीवन जगलं पाहिजे ते जीवन जगूया. आणि क्षणभंगूर जीवन आहे, प्रत्येक क्षणांचा आनंद घेऊया आणि जीवन सफल करूया. नमस्कार, धन्यवाद.